नमस्कार. घनवन, अटल घनवन या नावाने माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्या विचारातून धाराशिवमध्ये लाखो वृक्ष लावणं आणि त्याचं संगोपन करण्याचं मोठं काम हाती घेतलेलं आहे. गेली 2 वर्षापासून घनवनाची संकल्पना अनेक विद्वानांनी समाजासमोर ठेवली आणि घनवनाचा खूप चांगला असा हा यशस्वी प्रयोग होत आहे. हजारो लोक या प्रक्रियेला जोडले गेलेले आहेत. अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, स्वयंसेवक आहेत, सामाजिक संस्थांचे लोक आहेत, शाळेतले शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. या सर्वांच्या सहभागातून घनवनाचा हा उत्कृष्ट असा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आपण या सर्व प्रक्रियेकडे प्रत्येक लोक मोठ्या उत्साहाने घनवनामध्ये सहभागी आहेत. आपण त्यांच्या मुलाखती घेणार आहोत, त्यांच्याशी समजून घेणार आहोत. जग बदलत आहे. बदलणाऱ्या जगामध्ये आपल्याला वावरायचं आहे, आपल्याला राहायचं आहे, त्यांच्यासोबत जगायचं आहे. ऑक्सिजन असेल तर माणूस जिवंत राहणार आहे आणि माणूस जिवंत राहण्यासाठी झाडाची आवश्यकता आहे. प्रत्येकाने एक झाड लावावं, एक झाड दान करावं. एक झाड कुठे जागा नसेल तर स्मशानभूमीमध्ये लावावं. ही संकल्पना आज समाजामध्ये रूढ होताना आपण पाहत आहोत. या ठिकाणी आमचे लाडके प्रवीणजी स्वामी सर, मॉर्निंग वॉकचे पदाधिकारी, फॉरेस्ट विभागाचे अधिकारी, सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्राध्यापक, सर्व स्तरातून आज या ठिकाणी कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित आहेत. काही मोजक्या लोकांच्यापर्यंत आपण जाणार आहोत, त्यांच्याशी हितगुज करणार आहोत. या ठिकाणी आमचे लाडके प्रवीणजी स्वामी सर, आमदार उमरगा लोहारा यांना आपण त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी विनंती करू. या ठिकाणी शिवणकरजी आहेत, शिंगणकरजी आहेत. मोठ्या उत्साहामध्ये त्यांनी या सगळ्या प्रक्रियेला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. हरित धाराशिव अभियान 2.0 आज 14 ऑगस्ट संबंध धाराशिव जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे आणि आज 10 लाख वृक्ष लागवड सर्व धाराशिव जिल्ह्यामध्ये लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या उमरगा तालुक्यामध्ये 2,70,000 वृक्ष लागवड एकाच दिवशी आपण करणार आहोत. त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज सकाळी 7 वाजता आपले विभागाचे लाडके आमदार आदरणीय श्री प्रवीण स्वामी सर यांनी केलेला आहे आणि सर्वांचा उत्स्फूर्त लोकचळवळ आणि सहभाग आहे. त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या अथक परिश्रमातून इथलं नंदनवन फुललंच जाणार आहे. यामध्ये नक्कीच विश्वास आहे, शाश्वती आहे. समाज आपल्यासोबत आहे. मनापासून धन्यवाद. या ठिकाणी प्रवीणजी स्वामी सर आहेत, आमचे लाडके आमदार आहेत, सर्व जनतेने निवडून दिलेले अधिकारी आमदार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण 2 शब्द शुभेच्छापर बोलावे. हरित धाराशिव दुसरा टप्पा बरोबर गेल्या वर्षी याच्याच उजवीकडे आपण हजारो झाडं लावलेली होती. आज पुन्हा याच अभियानाअंतर्गत स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी सर्व अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हरित धाराशिव दुसरा टप्पाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं. गेल्या वर्षी 15 लाख झाडं लावून सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जिल्ह्याचं नाव नोंदलं. आता पुन्हा दुसऱ्यांदा देखील नाव नोंदण्याची शक्यता आहे. फक्त सगळ्यांकडून माझी एकच अपेक्षा असेल की जी झाडं आपण लावतो आहोत ते जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ही झाडं जगली, मोठी झाली तरच आपल्याला त्याचा खूप मोठा उपयोग होईल. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं म्हटलेलंच आहे. कोरोनाच्या काळामध्ये एक झाड अनेक ऑक्सिजन सिलेंडर इतकं ऑक्सिजन आपल्याला पुरवतं. या झाडाचं महत्त्व ओळखून सगळ्यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे. वन परिक्षेत्र, वनीकरण विभाग
यामध्ये असलेल्या सगळ्या संस्था, शासकीय संस्था, पदाधिकारी, NGOज या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. उद्या स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्या देखील सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आमदार साहेबाच्या आव्हानानं समाज नक्कीच पुढाकार घेईल आणि पुढे आपल्याला जाता येईल. या ठिकाणी श्रीकृष्ण महाविद्यालयाचे प्राचार्य माझे मित्र आहेत, नंतर प्राचार्य आहेत. राठोड सरांना विनंती करतो की आपण 2 शब्द शुभेच्छापर व्यक्त करावेत आणि भविष्य काळामध्ये हे वाढण्याच्या संदर्भाने आपलं मत व्यक्त करावं. धन्यवाद. मी प्राचार्य डॉक्टर गुलाब राठोड, श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी, हरित धाराशिव अभियान 2 या अंतर्गत यावर्षी म्हणजेच उमरगा येथील कृषी चिकित्सालय साईटवरती जवळपास 1,20,000 झाडांचं वृक्षारोपण आज एका दिवसामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहेत. त्याकरिता सकाळीच 7 वाजता अगदी वेळेनुसार म्हणजे 7 वाजता आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रवीणजी स्वामीसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. नुसतं उमरगा तालुकाच नव्हे तर वेगवेगळ्या संस्था, ज्या सामाजिक संस्था आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा महाविद्यालय आणि काही मित्रमंडळ या सगळ्यांनी मिळून हा जो सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो काही संकल्प या ठिकाणी केलेला आहे, कारण का जिल्हाधिकारी साहेबांना माहिती आहे हा जिल्हा म्हणजेच दुर्लक्षित असा जिल्हा, आकांक्षित असा हा जिल्हा आहे आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य प्रत्येक वर्षी या ठिकाणी आम्हाला जाणवतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी हा सेकंड फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 10 लाख झाडं या ठिकाणी लावण्याचा संकल्प केलेला आहे. आम्ही सगळेच उमरगा आणि धाराशिव जिल्हावासीय याला आणि मनापासून धन्यवाद सर. या ठिकाणी उपजिल्हाधिकारी शेवाळे सर आलेले आहेत. तेही गेली 2 वर्षापासूनचे माझे छान मित्र आहेत. आज ड्रेस बदलल्यामुळे थोडंसं जरा वेगळं वाटलं. सर, शेवाळे सर, मी आपणास नम्र विनंती करतो की आपण या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. सर्वांना नमस्कार. माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून हरित धाराशिव अभियान 2 या निमित्ताने आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी उमरगा शहरातील कृषी चिकित्सालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वन विभागामार्फत सदरील कार्यक्रमामध्ये सर्व माननीय आमदार साहेब आणि सर्व इतर मान्यवर, सर्व वन विभागाचे अधिकारी आणि सर्व नेमलेले अधिकारी उपस्थित आहेत. साधारणतः 4 हेक्टरमध्ये 1,20,000 झाडांचं वृक्षारोपण आज आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी देखील याप्रमाणे नियोजन केलेले आहे आणि ही सर्व झाडे लावून आपल्याला सर्व प्रशासन, नागरिक आणि सर्वांना, सामाजिक संघटना यांना सर्वांना मिळून आपल्याला ही सर्व झाडे जगवायची आहेत, जेणेकरून आपली पर्यावरण, आपलं हवामान, आपली पृथ्वी या सर्व गोष्टी या आपल्यासाठी सुसह्य होतील आणि याचा फायदा सर्व मानवजातीला होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. शासन, प्रशासन, लोक, प्राध्यापक, शिक्षक सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या कामाला लागलेले आहेत. मनापासून सरांचे धन्यवाद. झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा. एक झाड एक माणूस, एक झाड, एक झाड लाख माणूस, एक माणूस लाख झाडे, एक माणूस, एक माणूस. झाडे लावा, झाडे लावा. धन्यवाद, तुम्हा सर्वांच्या मनापासून धन्यवाद. फॉरेस्ट विभाग, उपजिल्हा कार्यालय, सामाजिक वनीकरण आणि उमरगा तालुक्यातील सर्व बांधवांच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.